नमस्कार मंडळी, अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर ऑल करायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आता सर्वप्रथम आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतले आणि त्यानंतर शिजत टाकले आहेत। आता त्यात आपण तमालपत्र आणि मीठ टाकून शिजवून घेऊया। भात नीट शिजला आहे की नाही ते चेक करून घेऊया। भात कसा मोडला पाहिजे तो। आणि आता भातातलं पाणी काढून घेऊया। इथे आपण आता भातातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली सुकत घालणार आहोत। इथे आपण आता 5-6 टोमॅटो चिरून घेतलेत, कांदे चिरून घेतलेत, अर्धा किलो चिकन घेतलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, खडा मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलंय, तिखट मसाला, हळद आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट, तेल घेतले आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे। इथे आपण आता टोप गरम व्हायला ठेवला आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी। त्यासाठी भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊ। तेल आता छान गरम झालेलं आहे। आता त्यात आपण खडा मसाला टाकून घेणार आहोत आणि चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही कांदा उभा सुद्धा चिरून घेऊ शकता, इथे आम्ही बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि ते सुद्धा चांगलं शिजवून घेणार आहोत। ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि चांगली ढवळून घेणार आहोत। आलं लसूण पेस्ट चांगली मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट बनवली आहे ती टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आता 3 चमचे तिखट मसाला टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत। त्यात थोडं मीठ टाकून घेणार आहोत। मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपण ऑलरेडी भात शिजवताना मीठ टाकून घेतलेलं होतं। ग्रेव्हीमध्ये थोडं कमी टाकलं तरी चालेल।
अंदाजे टाकायचं आणि संपूर्ण मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो चिकन आपण धुवून घेतलेलं आहे ते त्यात टाकून घ्यायचं आहे. आणि संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये दही सुद्धा टाकू शकता. आता आपण ही घरच्या साहित्यात बनवतोय त्यामुळे आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच तुम्ही बनवू शकता. नॉर्मली मी जे साहित्य वापरलंय हे घरी असतंच आपल्या. तर मस्तपैकी ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे भात चांगला फळफळीत झालेला आहे, सुटा सुटा. ग्रेव्ही पण आपली रेडी आहे, चांगली ढवळून घेतलेली आहे. आता इथे आपण लेअर लावणार आहोत. तर इथे आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपण तमालपत्र टाकणार आहोत. आता यात आपण चिकन टाकून घेऊया आणि एकावर एक असे चिकनचा आणि भाताचा असा एक 1 बाय 1 असा लेअर लावून घ्यायचा आहे. हे चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे लागू नये म्हणून खाली. चिकन खाली टाकलेलं आहे त्याच्यावर आता भाताचा लेअर लावलेला आहे.
आता आपण इकडे गॅस पेटवून घेणार आहोत आणि त्याच्यावरती तवा ठेवणार आहोत, जो भाकरीचा तवा असतो तो. त्याच्यावरती आपण जे लेअर लावून घेतलेले आहेत ना बिर्याणीसाठी, त्याचा टोप ठेवणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता हा भाकरीचा तवा ठेवला ना खाली तर त्याच्यामुळे भात लागत नाही खाली, बिर्याणी करपणार नाही. 10-15 मिनिटं ठेवल्यानंतर इथे आपले आता बिर्याणी तयार आहे. तर आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. घरच्या साहित्यामध्ये बनवलेली रेसिपी आहे ही. खायला एक नंबर आहे. ही बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. दिसायला पण एकदम सुंदर आहे आणि खायला पण एक नंबर आहे. कशी वाटली बिर्याणी कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.